पुण्यामधनं एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। पुण्यामध्ये रुबी हॉल ते रामवाडी या मार्गिकेसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय। ही मार्गिका मेट्रोची बांधून तयार आहे, पण अजूनही त्यावरून मेट्रो सेवा मात्र सुरू झालेली नाहीये। त्यामुळे ठाकरे गट आक्रमक आहे। मेट्रो प्रशासनाला घेराव घालण्यात येतोय। ठाकरे गटाचे कार्यकर्ते सिव्हिल कोर्ट समोर जमलेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या संदर्भातली आणखीन अपडेट आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला देत आहेत। मिकी, कविता, जर बघितलं तर पुण्यातील जे मेट्रोचं काम आहे दुसऱ्या टप्प्यातलं ते म्हणजे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे, परंतु अजून देखील याचं उद्घाटन झालेलं नाही। मध्यंतरी काही देशाचे पंतप्रधान असतील, काही प्रमुख असे जे पाहुणे आहेत ते येऊन उद्घाटन करतील अशी बातमी होती, मात्र त्याचं अजून देखील उद्घाटन झालेलं नाही। याचीच नाराजगी आता उद्धव ठाकरे गटकडे पाहायला मिळते आणि इथं सगळे कार्यकर्ते आतमध्ये आलेले आहेत। मेट्रोचे काही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी घेराव घालून बसलेले आहेत। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। साहेब, तुम्ही इथं आला, घेराव घातले, काय नेमकं कारण आहे? म्हणजे याच्या अगोदर देखील तुम्ही आंदोलन केलं, मेट्रोसाठी नाव देखील बदलायचं मागणं। याच्या अगोदर आम्ही इतर मेट्रो स्टेशनची नावं बदलावीत म्हणून या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्यासोबत या ठिकाणी आलो होतो। आज आम्ही या ठिकाणी यासाठी आलोय की रुबी हॉल ते रामवाडी ही मार्गिका पूर्ण टेक्निकली दृष्ट्या टेस्ट राईड घेऊन पूर्ण आहे, तरी सुद्धा मेट्रो प्रशासनाकडनं ही मार्गिका सुरू केली जात नाही। सर्वसामान्य पुणेकरांच्या पैशातनं उभी राहिलेली मेट्रो आहे। टॅक्स रुपये पैशातनं हा मेट्रोचा सगळा उहापोह चालू असताना लोकांना ही सुविधा का मिळत नाही? लोकांना अर्धवट मार्गिका मिळते। जर लोकांना रामवाडीपर्यंत जायचंय, लोगाव विमानतळापर्यंत जायचंय, तर त्यासाठी ही मार्गिका ओपन असणं गरजेचं आहे। विमानतळावर जाणारा माणूस अर्धवट रुबी हॉल पर्यंत जाणार आणि तिथनं परत रिक्षाने जाणार का? अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू। त्यापूर्वी हे सगळे शिवसैनिक आहेत, एकत्र या ठिकाणी जमलेत आणि त्यांनी घेराव घातलेला आहे। तुम्ही देखील या ठिकाणी म्हणजे प्रश्न विचारताय, काय उत्तरं मिळत आहेत या अधिकाऱ्यांकडून? मुळामध्ये उत्तरं यांच्याकडनं पाहिजे तशी मिळतच नाहीयेत। साध्या क्षुल्लक गोष्टीसाठी पुणेकरांना वेठी धरायचं काम हे मेट्रो करते आणि आमच्या तर मनात अशी शंका आहे की आता निवडणुका येणार आहेत, कदाचित मोदी साहेब प्रत्येक स्टेशनचं उद्घाटनाला येणार आहेत की काय असंच वाटायला लागलेलं आहे आम्हाला। मुळामध्ये सरकारला आमचं हेच म्हणणं आहे की बाबांनो, तुम्ही उद्घाटन करा पण लोकांना वेठीच धरू नका, कारण मुळामध्ये लोकांना वेठीच धरण्याचं काम चालू आहे त्यांचं। सर, काय यांची प्रश्नाची उत्तरं म्हणजे आहेत का? काय का डिले होतोय उद्घाटनासाठी? नाही, सुरक्षा आयुक्त जे इन्स्पेक्शन झालं होतं त्यांनी आम्हाला काही इम्प्रूव्हमेंट करायला सांगितलेलं आहे, कंडिशनल ज्याला म्हणतात आपण। त्यांचा आमचा कंप्लायन्स चालू आहे त्यांच्याबरोबर। लवकरच उद्घाटन होणार आमचं 10-1 दिवसामध्ये। तुम्हाला मान्य आहे का? 8 दिवसामध्ये यांनी उद्घाटन करणार असं सांगितलेलं आहे। 8 दिवसामध्ये केलं तर काय तुमची भूमिका काय पुढे? 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही सगळं कंप्लायन्स करून सुरक्षा आयुक्तांना 15 दिवसात त्यांनी उद्घाटन नाही केलं तर शिवसेना स्वतः अशा पद्धतीने काही दिवस त्यांना देण्यात आलेले आहेत, नाहीतर आणखीन तीव्र आंदोलन या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे। परंतु आता तरी पक्षाकडून अर्थात इथे जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत। काहीच तणावाचं वातावरण आहे, अधिकारी समोर बसलेले आहेत, उत्तरं देखील मिळत आहेत, मात्र नेमकं पुढे काय होणार जर आपण बघितलं हातामध्ये बॅनर सुद्धा आहेत। अशा पद्धतीने पुणेकरांचे प्रश्न ठाकरे गटाकडून इथं मांडले जात आहेत, काहीसा अग्रेसिव्हली देखील मांडले जात आहेत। कविता, मिकी, धन्यवाद तुम्ही साधलेल्या या संवादाबद्दल आणि या सगळ्या माहितीबद्दल। पुण्यामधला रामवाडी ते रुबी हॉल ही मेट्रो मार्गिका तयार असूनही त्याचं उद्घाटन होत नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव ठाकरे गटानं अधिकाऱ्यांना घेराव घातलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।